हॅलो नमस्ते मंडळी, आज तुम्हाला मी कारल्याची भाजी बनवत आहे। आपल्या शेतातलेच कारले आहेत, ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले। हे खूप गावठी कारले आहे। मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे दाखवत आहे। सुकी कारल्याची भाजी। आपल्या शेतामध्ये 2 प्रकारचे कारले आहेत, कारण एक हिरवत आहे, आज भाजी बनवते, आणि सफेदवाले पण व्हाईटवाले पण आहेत। चला मग आता मी भाजी बनवते। हे आता कारले चिरून घेतले आहे आणि तेलामध्ये फ्राय करत आहे। त्याला चांगले एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे। हे लागणारं साहित्य, आता टोमॅटो 2 ते 3 कांदे, 4 टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि लसणाची पात हे कुटून घ्यायचे आहे। आता कारले फ्राय झाले की कारले लोखंडाच्या कढईमध्ये फ्राय करतो, खूप कडक होतात, छान, आणि आपल्याला फायदा पण भेटतो। चला आता हिरवं वाटण आपलं वाटून कुटून झालं आहे। आता कांदा फ्राय करायचा आहे तेलामध्ये, आणि कारलं फ्राय करून साईडला काढून घेतले। त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करायचा। बघा कारलं असं कडक झालं आहे। असे फ्राय केले तर कडू पण होत नाही। कांदा हलका फ्राय झाला की हे हिरवं वाटण घालायचं। हिरवं वाटण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तर भाजीला पण चव खूप छान येते, आणि मिक्सरमध्ये आपण काढतो त्याची चव वेगळीच असते। लालसर आपला मसाला भाजून झाला की मग त्याच्यात सुक्का मसाला घालायचा, हळद, सतत हलवून घ्यायचं। मग आपला मसाला जळत नाही आणि कारले पण सर्व बाजूने भाजून निघतं। आता चवीनुसार मीठ घालायचे आणि टोमॅटो घालायचे। थोडं लोखंडाची कढई असल्यामुळे थोडं सारखं हलवायला लागतं, नंतर द्यायचं। आता वरून हिरवी लसणाची पात घालायची आहे। ॲल्युमिनियमचे भांडे बंद केले आहे, आणि मातीचे आणि लोखंडाचेच वापरत आहे, कारण खूप हानिकारक आहेत। आता थोडे शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे त्याच्यामध्ये। याच्यामध्ये तुम्ही पाणी घालायचे असले तर घालू शकता, कारण मी पाणी नाही घालणार, मी सुक्केच बनवणार आहे, कारण ह्याला मुरवलेले नाही आहे। त्याच्यामध्ये लिंबू हळद घालून मुरून घेता पहिले, तसे काही केलेले नाही, डायरेक्ट बनवलेले आहे। त्यामुळे पाणी नाही घालत, ह्याला फ्राय चांगले करायला लागतात, तेव्हा कडू होत नाहीत। आणि तुम्हाला कशी वाटली ही कारल्याची भाजी, चुलीवरची झटपट बनवणारी? आवडली असली तर शेअर करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। हे बघा ताईंनो, हे दुसऱ्या प्रकारचे कारले आहेत। आता दुसऱ्या वेळी हे असे सफेदवाली कारल्याची भाजी बनवून दाखवल।